मित्रांनो, पोलीस भरतीच्या संदर्भात फार महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत आणि ज्यांना कोणालाही माहिती नसेल त्यांनी ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करावे। दोन महत्त्वपूर्ण अपडेट आहे। एक तर आता जे एकापेक्षा जास्त फॉर्म भरले त्यांच्याकरता एक अपडेट आहे मित्रांनो, आणि दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे 2021च्या भरती म्हणजे जे लोक वेटिंगवर होते त्यांच्याकरता सुद्धा महत्त्वपूर्ण अपडेट मिळाले आहे। दोन्ही अपडेट आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर काळजीपूर्वक व्हिडिओ वाचा, स्किप न करता व्हिडिओ बघा मित्रांनो, आणि काळजीपूर्वक जे आहे मी काय सांगतो ते ऐका। तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, याच्यामध्ये सन 2022-2023 या वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई किंवा पोलीस शिपाई चालक किंवा बॅट्समन किंवा सशस्त्र पोलीस शिपाई किंवा कारागृह शिपाई भरती 2023 करता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये एका उमेदवारांनी एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो अशी तरतूद करण्यात आली आहे। परंतु आपण एका पदाकरता एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आले आहे। आपण ज्या पोलीस घटकात हद्दीत राहत आहात त्या पोलीस अधीक्षक SP ऑफिस कार्यालयात समक्ष जाऊन फक्त एकाच घटकांसाठी एकच आवेदन ग्राह्य धरण्यात यावा व उर्वरित विविध ठिकाणी सादर केलेले अर्ज रद्द करण्याबाबत हमीपत्र स्वहस्ताक्षरात भरून देण्यात यावे। सदरची कार्यवाही दिनांक 8/5/2024 ते 17/5/2024 या कालावधीत संबंधित पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पूर्ण करून घ्यायचे आहे। ठीक आहे। एकापेक्षा जास्त घटकात जर तुम्ही अर्ज केलेला असेल मित्रांनो, तर जवळच्या आपल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन तुम्ही ते हमीपत्र भरून घ्यायचे आहे। हमीपत्राची जी आहे हमीपत्राची जी कॉपी आहे ते तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये देत आहे, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला त्याची PDF दिली जाईल किंवा टेलिग्राम चॅनलला सुद्धा दिली जाईल। ठीक आहे। तर 8/5/2024 ते 17/5/2024 या कालावधीत तुम्हाला ते भरून घ्यायचे आहे। दिनांक 17/5/2024 पर्यंत आपण सदरची कार्यवाही न केल्यास त्यानंतर आपले सर्व आवेदन जे आहे ते अर्ज बाद करण्यात येईल याची नोंद घ्यावी। ठीक आहे। जर तुम्ही 17 तारखेपर्यंत जर हमीपत्र भरून दिले नाही तर बाकीचे सगळे टोटल अर्ज तुमचे जे आहे ते रद्द करण्यात येतील। आणि ह्या जो महाराष्ट्र पोलीस रिक्रुटमेंट सपोर्ट टीमकडून आलेला हा मेल आहे। ठीक आहे। तर आता बघूया मित्रांनो की पुढचं जे आहे ते काय त्यांनी लेटर काढलेलं आहे। बघा मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 7/5/2024 महाराष्ट्र शासनाकडून आलेलं लेटर आहे। याच्यामध्ये विषय जो दिला आहे बघा, सन 2022-2023 पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज केलेल्या उमेदवाराकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबत। ठीक आहे। उपरोक्त विषयास अनुसरून सर्व घटक प्रमुखांना कळविण्यात येते की सन 2022 ते 2023 पोलीस शिपाई भरतीमधील जाहिरातीमध्ये एकाच पदासाठी एकच आवेदन अर्ज करण्याबाबतची अट नमूद असतानाही काही उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करून एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आलेले आहे। ठीक आहे। सन 2022 ते 2023 पोलीस शिपाई भरतीमध्ये एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या वास्तव्याच्या जिल्ह्यातील पत्त्यानुसार जिल्हा न्याय यादी सोबत जोडली आहे। तरी घटक प्रमुखांना कळविण्यात येते की एकाच पदासाठी विविध घटकांत एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेले उमेदवार हे आपल्या हद्दीत राहत असल्याने त्या उमेदवारांना आपल्या कार्यालयात समक्ष बोलावून घ्यावे। त्यांनी पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याची माहिती उमेदवारांना देण्यात यावी। जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार त्यांचा एकाच पदासाठी एकच आवेदन अर्ज ग्राह्य धरण्यात येईल अशी उमेदवार समज देण्यात यावी। त्यांनी विविध घटकात ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या आवेदन अर्जापैकी कोणत्याही एका आयुक्तालय जिल्ह्यातील आवेदन अर्ज ग्राह्य धरावा। हमीपत्राची प्रत संलग्न केली आहे। याबाबतचे हमीपत्र त्यांच्या हस्ताक्षरात स्वाक्षरीसह घेऊन सदरचे हमीपत्र आपल्या कार्यालयात अभिलेखावर ठेवण्यात यावे। तसेच त्या उमेदवारांचे निवड केलेल्या अंतिम घटकाची माहिती खालील नमुन्यात या कार्यालयात दिनांक 17/5/2024 पर्यंत सादर करावी ही विनंती। ठीक आहे। तर हमीपत्राचे जे आहे तो नमुना सुद्धा ज्यांनी सोबत दिलेला तो सुद्धा आपण बघणार आहोत। याच्यामध्ये बघा मित्रांनो, उमेदवाराचे अनुक्रमांक आहे, उमेदवाराचे पूर्ण नाव आहे, टोकन क्रमांक आहे, उमेदवाराचे आवेदन अर्ज क्रमांक आहे, अंतिम निवडलेले घटक आहे आणि उमेदवारांचा आधार क्रमांक आहे। तर अशा प्रकारचे तुम्हाला भरून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हमीपत्राचा नमुना बघा मित्रांनो, तर याच्यामध्ये हमीपत्र बघा इथे तुम्हाला डेट टाकून घ्यायची आहे, नंतर मी म्हणजे तुमचं नाव राहणार आहे, वय राहणार आहे, राहणार म्हणजे पत्ता राहणार। ठीक आहे। असे हमीपत्र लिहून देतो की मी सन 2022-2023 या पोलीस शिपाई भरतीसाठी एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज केलेले आहेत। जाहिरातीमध्ये फक्त एकाच पदासाठी अर्ज करण्याची तरतूद असल्याने माझे इतर सर्व अर्ज बाद करून फक्त आवेदन अर्जाचा क्रमांक टाकून घ्यायचा आहे व टोकन क्रमांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। असला अर्ज पोलीस आयुक्त अधीक्षक या घटकातील पोलीस शिपाई चालक, बॅट्समॅन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई किंवा नको असलेले खोडावे
म्हणजे जिथे तुम्हाला जे पद नाही ते खोडायचं आहे, जे पदाकरता अर्ज करायचं त्याच्यावर तुम्हाला टिक मार्क करून घ्यायचे. या पदाकरता आवेदन अर्ज पोलीस भरतीसाठी ग्राह्य धरण्यात यावा ही विनंती. ठीक आहे, तर हे आम्ही पत्र तुम्हाला आहे मित्रांनो. ठीक आहे, आता याच्यानंतर बघूया मित्रांनो 2021च्या भरतीमध्ये जे वेटिंगवर कॅन्डिडेट होते त्यांच्याकरता महत्त्वपूर्ण माहिती. तर मित्रांनो 2021च्या भरतीमध्ये पोलीस शिपाई भरतीमध्ये प्रतीक्षाधीन यादीवर असलेल्या पुरुष उमेदवारांची दिनांक 13/5/2024 ते दिनांक 24/5/2024 या कालावधीत आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षक भरती नोंदणीसाठी उमेदवारांची यादी जी आहे ती प्रकाशित झालेली आहे. ती यादी माझ्याकडे अवेलेबल आहे, मी ती टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे. ठीक आहे, टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही ती यादी डाउनलोड करू शकता. तिथं आपलं नाव चेक करू शकता. नाव चेक केल्यानंतर कोणाचे मित्र जर 2021च्या भरतीमध्ये वेटिंगला असतील तर नाव बघून नोंदणीसाठी आपल्या नावासमोर दिलेल्या दिनांकाला तुमच्या नावासमोर जो दिनांक दिला जाईल त्या दिनांकाला जे आहे आझाद मैदानला नोंदणीसाठी हजर राहायचे आहे तुम्हाला. ठीक आहे, तर 2021च्या भरतीतील पुरुष उमेदवार जे काही वेटिंग लिस्टवर असेल त्यांच्याकरता फार अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि ही माहिती तुम्ही आपल्या मित्रांपर्यंत पोचवा. ठीक आहे, तर जेणेकरून त्यांचा लॉस होणार नाही. तर पण जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.